मुंबई नागपूर समृद्धी महामार्ग पूर्णत्वाच्या जवळ, शेवटच्या भागाचं उद्घाटन 1 मे रोजी होणार. पंतप्रधान मोदींच्या हस्ते उद्घाटन होण्याची शक्यता. पुणे शहराच्या उपनगरांमध्ये टँकरद्वारे पाणी पुरवठा, पाणीपट्टी भरूनही टँकर माफिया जादा पैसे घेत असल्याचा नागरिकांचा आरोप. तर साताऱ्यातील 45 गावं 298 वाड्यांना टँकरनं पाणी. राज्य सरकारकडे कंत्राटदारांची 89,000 कोटींची थकबाकी, कोर्टात जाण्याचा कंत्राटदारांचा इशारा. ठाण्यात महाराष्ट्र स्टेट कॉन्ट्रॅक्टर असोसिएशन आणि स्टेट इंजिनियर असोसिएशनची बैठक. विलेपार्लेतील जैन मंदिरावर तोडक कारवाई करण्याचे आदेश देणाऱ्या अधिकाऱ्याचं निलंबन. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे दुपारी मंदिराला भेट देण्यासाठी जाणार. नाशिकमधील दगडफेक प्रकरणी 38 आरोपींना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी. धार्मिक स्थळाचं अतिक्रमण हटवण्यापूर्वी झाला होता हिंसाचार. आतापर्यंत 1500 जणांवर गुन्हा दाखल. मालेगाव बॉम्बस्फोट खटल्याचा निकाल 8 मे रोजी लागणार. 17 वर्षांच्या सुनावणीनंतर निकाल राखीव. मालेगावात 29 सप्टेंबर 2008 रोजी बॉम्बस्फोट झाला होता. इगतपुरी तालुक्यात तीव्र पाणी टंचाई. दरेवडीतील आदिवासी महिलांची पाण्यासाठी पायपीट. जंगलातून 3 किलोमीटरपर्यंत घोटभर पाण्यासाठी जीवघेणा प्रवास.